हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तालो धरी झाले हो साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम घातला दुकान देती आली आशीदान देती आली आशीदान देती आली आशीदान घातला दुकान देती आली आशीदान देती आली आशीदान देती आली आशीदान संत उदार उदार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार संत उदार उदार भरले
अनंत भंडार भरले अनंत भंडार संत उधार उधार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार तू का म्हणे पोते देवे भरिले नो हेरीते देवे भरिले नो हेरीते देवे भरिले नो हेरीते तू का म्हणे पोते देव भरिले नो भेरीते देव भरिले नो हेरीते देव भरिले नो हेरीते संत उदार उदार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार संत उधार उधार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की बाबाजी चैतन्य भगवान सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ती शांताराम बाबांची जय स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरु जोग महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल 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 घातला दुकान देती आली आशी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त समय आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मेरुमणी देहुनिवासी जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की संत सज्जनांनी दुकान घातलं, पण दुकान नेमकं कशाचं घातलं बरं का, देण्यासाठी ते समर्थ आहेत. देती आली अशी दान, कोणतं दान संत मायबाप देतात हे आपल्याला सर्वसामान्य जीवाला कळत नाही. हे कळवून घेण्यासाठी संत मायबापांचे अभंग आणि हे जे व्यासपीठ किंवा हे कीर्तन रूपी जे माध्यम आहे हे एकमेव साधन म्हणजे सर्वसामान्य जीवापर्यंत संतांचं वाङ्मय किती व्यापक आहे आणि ही व्यापकता सांगणारं हे जे एकमेव व्यासपीठ म्हणजे हे कीर्तन आहे. विठ्ठल 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 हो. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की संत
दुकान मांडून बसलेत बरं का. कशाचं? दान देण्यासाठी बसलेले आहेत, पण घेणारा त्यांच्याकडे गेला पाहिजे महाराज बरं का. संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे ज्याला पाहिजे ते आहे रे, पाहिजे आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, ती मोठी दुकान साठी, कोणी तयाकडे न पाहि रे, कुणी तयाकडे नर पाहि रे, कोणी तयाकडे न पाहिरे. या सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया, सुख देईल विसावारे. संत सज्जनी मांडले दुकान, जे ज्याला पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कुणी तयाकडे न पाहे रे. संत सज्जनांनी दुकान मांडले बरं का. मग देण्यासाठी उदार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देण्यासाठी संत उदार आहेत, दातृत्ववान आहेत. पण ज्या ठिकाणी आपल्याला दान करायचं आहे त्याच्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत आपल्याकडं. उदारत्व असावं, अंतकरण दयाळू असावं, देण्याचं स्वातंत्र्य असावं, आणि जे द्यायचं आहे ते आपल्याकडं म्हणजे श्रीमंत असावं बरं का. ह्या गोष्टी जर आपल्याकडं असतील तरच आपण दातृत्ववान ठरू शकतो, अन्यथा आपण दातृत्ववान ठरू शकत नाही. मग देण्यासाठी स्वतंत्र पाहिजे. बघा, एखाद्याला सप्ताहामध्ये आपल्याला जर दान करायचं आहे तर देण्यासाठी त्याच्याजवळ ऐश्वर्य असावं बरं का, तो उदार असावा, आणि त्या ठिकाणी देण्यासाठी त्याच्याकडे दया सुद्धा अंतकरणात असली पाहिजे. या 3 म्हणजे स्वतंत्रता जर नसेल तर तो ते दान करू शकणार नाही. तो स्वतंत्र असला पाहिजे. त्याच्याकडे देण्यासाठी जे अनुकूल आहे ते देण्याचं स्वातंत्र्य जर त्याच्याजवळ नसेल तर ते दान ठरत नाही महाराज. म्हणून या ठिकाणी दानाच्या बाबतीत जर विचार केला तर दातृत्ववान बरेच झाले आणि बऱ्याच जणांनी दान धर्म केले, पण संतान एवढं उदारत्व त्या दान करणाऱ्या व्यक्तीकडे नाही बरं. कृपाळू बुद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बुद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बुद्धार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. ना पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई म्हणजे संत कृपाळू आणि उदार आहेत. जर आपल्याला दान द्यायचं म्हटलं, समजा बघा आपल्याकडं ऐश्वर्य आहे, देण्यासाठी दातृत्व आहे, पण स्वतंत्र नसेल. कधीतरी आपण पंढरपूरला गेलो नाही का, त्या रस्त्याच्या वाटेला ते भिकारी बसलेले असतात आणि ते आपल्याकडे दान मागतात. त्यांना अपेक्षा असते पंढरपूरला वारकरी आलेले आहेत, कोणीतरी आपल्याला दान करील नाही का. 1-2 पैसा द्यावो, धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले करायला. याला दया येते, अंतकरणात दया आहे, देण्यासाठी स्वतंत्र आहे, पण खिच्यामध्ये हात घालतो तर पैसे नाहीत. म्हणजे देण्यासाठी इच्छा आहे तरी पण दान करू शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, संत मायबाप सांगतात की दान करण्यासाठी या 3 गोष्टीची आवश्यकता आहे. मग दानाच्या बाबतीत जर विचार केला तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारची दानं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये मुख्य 5 प्रकारची दानं सांगितली. गोदान, भूदान, अन्नदान, कांचनदान आणि ज्ञानदान. ही 5 महत्वाची दानं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये गोदान केलं तरी पुण्य लागतं नाही का.
भूमिदान केली तरी पुण्य लागतं. बघा, बळीची कथा सगळ्यांना ज्ञात आहे. बळीराजाकडे देवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा दान मागण्यासाठी आला, तेव्हा बळीने पृथ्वी दान केली, म्हणजे पृथ्वी दान मागितली माझ्या भगवान परमात्म्याने. पण बळी इतका उदार राजा होता की त्यांनी विचार केला की मागण्यासाठी माझ्याकडे कोण आलेला आहे, दान करणाऱ्यापेक्षा दान घेणारा किती सामर्थ्य आहे हे कळालं होतं बळीराजाला. म्हणून गुरुचं वचन मानलं नाही बळीराजाने, गुरुचं वचन बळीराजाने मानलं नाही आणि दातृत्ववान बळीराजाने देण्यास तो उदार अंतकरणाने तयार झाला. पण 2च पावलाने माझ्या भगवान परमात्म्याने सगळं स्वर्ग मृत्यू पाताळ आणि सगळं त्यांनी घेतलं. मग आता 3रं पाऊल कुठे ठेवू, तेव्हा बळीने सांगितलं देणारा अजून स्वतंत्र आहे, म्हणून बळीच्या डोक्यावर पाय भगवान परमात्म्याने ठेवला आणि बळीला कुठे घातलं, पाताळामध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. त्यावेळेला गुरुचं वचन बळीराजाने मानले नाही. बरं, शुक्राचार्य गुरु आहेत बळीराजाचे. न मानायचे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे. जर भगवान परमात्मा आणि जीवाचा अंतर जर पडत असेल तर अशा गुरुचं वचन मानू नये सांगितलं, बरं का. म्हणून ज्या वेळेला बळीचा विजय झाला आणि देवाला त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून उभं केलं, बळीराजाच्या आईला फार आनंद झाला. बरं, बळीराजाच्या आईला आनंद झाला. ती देवाकडे चालत येताना दिसली, देवाला सुद्धा भीती वाटली. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बळीराजाच्या आईची देवावर सत्ता होती, एवढं सामर्थ्य तिच्याजवळ होतं. तिला येताना कृष्ण भगवान परमात्म्याने पाहिल्याबरोबर अंतकरणात देवाला सुद्धा भीती वाचली. पण त्या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या मुलाचा प्रताप सांगायला आले असं तिने सांगितलं, बरं का. भले हुई सती नाही गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. म्हटले बरं झालं मी सती गेले नाही, कारण बळीचा गर्भ माझ्या पोटामध्ये होता. त्यावेळेला जर मी सती गेले असते तर असा दातृत्ववान आणि मुलगा माझ्या पोटी जन्माला आला नसता. याचा स्वाभिमान मला आहे, एवढं सामर्थ्य दातृत्वामध्ये आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसऱ्या दानाचा विचार केला तर ते कांचन दान आहे. प्रभू रामचंद्राच्या वेळेला यज्ञ केला, त्यावेळेला कांचन दान केलं, म्हणजे सोनं रथ भरून भरून असं सोनं दान त्या ठिकाणी केलं. राजस्व यज्ञ केला त्यावेळेला. 4थं दान जे आहे ते दान म्हणजे अन्नदान आहे. तर अन्नदानाचा जर बारकाईने विचार केला तर अन्नदानामध्ये कायमची तृप्ती नाही महाराज. 5 पक्वान्नाचं जेवण, पण भूक असते पोटामध्ये तेवढंच जेवण आपल्याला खावं वाटतं. त्याच्यानंतर वाटतं का किती जरी आवडीचं असलं तरी नाही वाटत. मग सांगायचं तात्पर्य, अन्नदानाने ही कायमची तृप्ती प्राप्त होत नाही. फक्त काय तासापुरती 2 तासापुरती परत आपल्याला अन्न खावं वाटतंय, परत काहीतरी आपल्याला खावं वाटतंय. म्हणजे अन्नदान हे कायम जीवाला तृप्त करू शकत नाही. बरं, अन्नदान करताना सुद्धा जर अन्नदानाला विशेषत्वाने महत्त्व दिलेलं आहे की अन्नदान जर तीर्थाच्या ठिकाणी जर आपण केलं तर फार मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, टाळ टाळ टाळ. विठ्ठल. पंढरपूर क्षेत्रामध्ये कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. 1 शीत जर पुण्यदान केलं तर, नाही का. शुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये फक्त 1 भाताचं शीत खाल्लं होतं महाराज. त्याचं उतराई होण्यासाठी शुकाचार्यांनी 7 दिवस येऊन परीक्षिती राजाला भागवत सांगितलं आणि 7 दिवसात परीक्षितीचा उद्धार करून घेतला. 1 शीत, किती सामर्थ्य, किती पुण्य मिळालं असेल पांडवांना, विचार करा. परीक्षिती राजाचा उद्धार केला, पण त्याच्यासाठी ज्ञानदानाची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला
सर्वात श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे बरं का. ज्ञानदान हे जर आपण प्राप्त करून घेतलं तर ज्ञानदान हे जीवाला कायमचं तृप्त करतं. त्याची अतृप्ती राहत नाही, तर तो जीव जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेतो. एवढं सामर्थ्य ज्ञानदानामध्ये आहे. मग हे ज्ञानदान देणारे फक्त कोण आहेत, तर संत मायबाप आहेत. संत मायबापांचा जर विचार केला तर या 4 दानाचा आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर ऐश्वर्य जर जीवाकडे नसेल तर तो दान करू शकत नाही. मग तुकोबारायांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व समाजाच्या समोर मांडले. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीत विठ्ठल 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 विठ्ठल. पण जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीमंत होते बरं. आपण जर भौतिक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांची श्रीमंती आपल्याला दिसणार नाही. पण तेच तुकोबाराय हे उदाहरण देत असताना त्याच्या विरोधात सुद्धा उदाहरण तुकोबारायांनी दिलं. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ते तुकोबाराय सांगतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. म्हणजे तुकोबाराय श्रीमंत होते. 400 एकर जमीन महाराज अशी देऊन टाकली, आपण 1 गुंठा कोणाला देणार नाही, नाही का आपली. पण एवढं दातृत्व त्यांच्या जवळ होतं. ज्ञानोबारायांच्या बाबतीत जर उदारतेचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांना मुठभर सुद्धा आणि घासभर भाकरी त्यांना मिळत नव्हती. विचार करा, आई वडिलांचं देहांत प्रायचित्त झाल्याच्या नंतर एवढी अवस्था बिकट. आणि त्या वेळेला माझे ज्ञानोबाराय त्यांना 8-8 दिवस ज्या वेळेला अन्न मिळत नव्हतं, पण ते ज्ञानोबारायांचं वर्णन करताना संत मायबाप सांगतात, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्तीच्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. एवढं सामर्थ्य म्हणजे तिन्ही त्रिभुवनामध्ये त्यांचं वैभव होती, एवढी श्रीमंती होती. मग नेमक्या संतांनी कोणतं दान जीवाला दिलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर संत मायबापांनी आपल्याला जे दान दिलं ना महाराज, ते ज्ञान दान दिलं बरं का. कोणतं ज्ञान? ज्ञानोबाराय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. कोणतं? ते ज्ञान पैगा बरव. कोणतं? मग ज्ञानामध्ये 2 सांगितले, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञान. विठ्ठल 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 विठ्ठल. मग परोक्ष ज्ञानाचा विचार जर केला तर परोक्ष ज्ञान म्हणजे जे वाचून आपल्याला ज्ञान मिळतं त्याला परोक्ष ज्ञान म्हटलं जातं बरं का. वाचून आपल्याला म्हणजे संतांचा महिमा वाचला तर संतांचा अधिकार आपल्याला कळतो वाचून, पण अनुभवता येत नाही महाराज, लक्षात घ्या. मग बघा तुम्ही, म्हणजे परोक्ष ज्ञानाने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, पाठांतर होईल, पण अनुभव संतांचा घेण्यासाठी अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. अपरोक्ष ज्ञान जर जीवाला प्राप्त झालं तर त्याच्याने जीव अनुभवापर्यंत जाऊ शकतो. एवढं सामर्थ्य अपरोक्ष ज्ञानामध्ये आहे. पण कधी कधी अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर जीवाला जर अहम तयार झाला तर कधी कधी साधनामध्ये व्याभिचार होण्याची शक्यता असते. म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण ते ज्ञान कोणाकडे प्राप्त होतं? ते ज्ञान कोणाकडे मिळतं? तर ते संतांकडे मिळतं महाराज बरं का. हे ज्ञान जर आपल्या सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी
सापडे ना सोय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी 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 आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ आपणा सारिके करीती तात्काळ सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. बरं का, आपल्यासारखं करण्याचं सामर्थ्य फक्त साधू जवळ आहे, लक्षात घ्या बरं का. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्यापदी बैसविले बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिदले अभयदान. बरं का, एवढं सामर्थ्य संतांजवळ आहे. म्हणून अपरोक्ष परोक्ष अपरोक्ष ज्ञान नाही तर दृढ अपरोक्ष ज्ञानाची जीवाला उकल झाली पाहिजे. ती फक्त संतांच्या दुकानामध्ये मिळते. हे जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञात होतं. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्या संतांनी काय घातलं, अभंगाचं पहिलं चरण. घातला दुकान 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 इतियाली या सिदान इतियाली या सिदान संत उधार उधार संत उधार उधार देतियाली आसीदान देतियाली आसीदान संत उदार उदार संत उदार घातला दुकान देती आली आशिदान संत उदार उदार. किती माझे संत मायबाप उदार आहेत हो. इतके उपकार आमच्या संतांचे आहेत आपल्यावर. लक्षात घ्या, जीवावर फार मोठे उपकार आहे साधू संतांचे आहेत. केले उपकार सांगू काय बापन करी ऐसे माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. केले उपकार सांगू काय बापन करी ऐसे माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. केले उपकार सांगू काय
बाप न करी ऐसे माय. जे मायबाप सुद्धा आपल्यावर उपकार करीत नाही एवढे उपकार संतांच्या आपल्यावर आहेत, लक्षात घ्या. माय बाप जरी आपल्याला वाढवतील तरी त्यांचा पाठीमागं स्वार्थ आहे महाराज, लक्षात घ्या. माय बाप वाढविती सांभाळिती लोभा कारणे वाढविती. मायबाप सुद्धा आपला सांभाळ करतात, पण सगळेच मायबाप चांगले असतील याची सुद्धा शाश्वती नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे, माय बाप सर्पिन की बोका त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. जर सर्पिन आणि बोक्यासारखे जर आई वडील असतील तर त्यांच्या संगतीमध्ये ते बाळ कधी सुखी राहू शकणार नाही. म्हणून मायबापांचा सुद्धा पाठीमागे स्वार्थ होतो, पण याचा अर्थ असा होत नाही की मायबाप जरी स्वार्थापोटी जरी आपल्याला सांभाळत असतील म्हणून त्यांचा त्याग करायचा नाही. त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं बरं का, त्यांचे सुद्धा उपकार आपल्यावर अनंत आहेत, म्हणून त्याची सुद्धा जाणीव प्रत्येक जीवाला असली पाहिजे. आई वडिलांचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे. कारण संत मायबाप सुद्धा सांगत असताना सांगतात की आई वडिलांचे उपकार फार मोठे जीवावर आहेत, त्या जीवावर बरं का. माय बाप काशी तेने नवजावे तीर्थाशी. मायबाप काशी स्वरूप आहेत. माय बाप केवळ काशी काशी. माय बाप केवळ काशी काशी. माय बाप केवळ काशी काशी. माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थाची तेने नवजावे तीर्थाची. पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. तेने नवजावे तीर्थाची तेने नवजावे तीर्थाची. पुंडलिक काय केले परब्रह्म उभे माई बापाचे उपकार आपल्यावर आहेत. माय बाप काशी तेने नवजावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. हे संतांचे उपकार आहेत बरं. पुंडलिकाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, नाहीतर तो निर्गुण निराकार स्वरूपाचा परमात्मा ह्या जीवाला कळाला नसता, लक्षात घ्या. हा संतांनीच आकाराला आणलाय. अनिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदाशी बरं का. निर्गुण निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञानोबराय, तो आम्ही समोर उभा केला फक्त नामाच्या बळावर महाराज बरं का. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना विठ्ठल विठ्ठल. तो देव फक्त नामाच्या बळावर आपल्याला आकळता येतो, लक्षात घ्या. नाम पतित पावन नाम हे सत्य वचन. एका जनार्दनी चरण दृढ धरी भावधरी कार्य साचा. पतितांना पावन करणार परब्रह्म तत्व जे साधू संतांनी त्याचा स्वीकार केला, जे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते ज्ञान जर जीवाला प्राप्त झालं तर कोण सांगते देव भेटणार नाही. आज सुद्धा कलियुगामध्ये देव आल्याशिवाय राहणार नाही. पण हे होण्यासाठी महाराज ते ज्ञानाची गरज आहे. जे ज्ञानदान माझ्या साधू संतांनी केलं ते ज्ञान जर जीवाला प्राप्त झालं तर आज सुद्धा देव कुठे गेलेला नाही, जवळचे आहे परी भेटेना. देवा आहे देवा आहे देवा आहे देवा आहे देवा आहे हा देवा आहे देवा आहे देवा हृदय मंदिरी शोधुनी पाहे. हृदय मंदिरी शोधुनी पाहे. हृदय मंदिरी शोधुनी पाहे. हृदय मंदिरी शोधुनी पाहे.
भरविला चराचरी जनाबाई सांगते देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी सांगायचं तात्पर्य मायबाप हे पहिले देव स्वरूप आहेत म्हणून सकळ तीर्थाची आधुरे जी एका माता पितरे त्यांच्या सेवेसी किर शरीरे लोण की जे ज्ञानोबा सांगतात पहिले देव म्हणजे पहिले उपकार आपले त्यांचे आई वडिलांचे आहेत. दुसऱ्या नंबरला विचार जर केला तर जीवावर अनंत उपकार देवाचे आहेत. बघा दातृत्ववान जगामध्ये फक्त दोनच वर्ग आहेत देव आणि संत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो जीवाला जन्माला घालण्याचे उपकार जर कोणी केले असतील नवे आईच्या गर्भामध्ये ज्याचा सांभाळ केला तो जीव तो देवाने त्याचा सांभाळ केला. लक्षात घ्या देव सुद्धा उदार आणि दातृत्ववान आहे बरं का. तोची एकदान शूरदाता विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान शूरदाता. दातृत्ववान देव सुद्धा आहे आणि दातृत्ववान संत सुद्धा आहेत पण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तो पहिलं घेतो मग देतो महाराज असं देत नाही बरं का. पहिलं घेतलं ना द्रौपदीचा पहिला भाव पाहिला. द्रौपदीचं जवळ पहिलं काय घेतलं एक कन्या घेतल्या हो नंतर महाराज द्रौपदीचं रक्षण केलं. असाच तो कोणासाठी करत नाही. सुदामा ब्राह्मणाचा विचार करा बघा तुम्ही. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडेला सुदामा ब्राह्मण मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटी लागी गेला. मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. म्हणून देव सुद्धा दातृत्ववान आहे बरं का पण दया आहे पण निधी नाही. घेतो तेव्हा घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. पहिलं आपलं तो काय देतो हे पाहतो नंतर जीवाला देत असतो. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर संत तसे नाही बरं. लक्षात घ्या गुणदोष याती न विचारी काय ठाव दिला पायी आपुलिया. ठाव दिला पायी आपुलिया गुणदोष याती न विचारी काही. संत मायबापांच्या बाबतीत जर देवाच्या विरोधात संतांचा जीवाने काय केलं कसा वागला काय करतोय हे पाहत नाही आणि जे त्यांच्या चरणावर अनन्य भावाने शरण जातात ना त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांजवळ दातृत्व हे आहे देण्यासाठी स्वतंत्र आहेत कारण ते कोणाच्या बंधनामध्ये नाही. अहो जन्माचा विचार करा. तुम्ही आम्ही बंधनामध्ये आहोत. कुठे जन्म घ्यायचा कधी घ्यायचा हे स्वतंत्र आपल्याला नाही जीवाला पण संतांना मात्र ते स्वतंत्र आहे. लक्षात घ्या बरं का. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती तुका म्हणे गात हरी नाम. स्वतंत्र प्राप्त झालं. विचार करा आपल्याला येण्या जाण्याचं स्वतंत्र नाही. देवाला सुद्धा आणावं लागतं आणि देव येतो धर्मरक्षणासाठी. पण फक्त उदारत्व जर कोणाकडे असेल मायबाप तर संतांजवळ आहे बरं का. देण्यासाठी त्यांच्या जवळ बरंच काही आहे. नवे तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात की ज्ञानोबारायांच्या ज्ञानाची उंची आणि लांबी खोली आम्हाला अजूनपर्यंत प्राप्त झाली नाही. म्हणून त्यांच्या चरणावर आम्ही काय झालो नतमस्तक
झालो विठ्ठल 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 विठ्ठल